मागणी व गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकार आमच्यावर थोपत आहे आणि आमचे सर्व शेतकरी आज आमची सुनावणी असल्यामुळे आम्ही इथं हजर झालोय की बा या शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला काहीच गरज नाही। ही जो शक्तीपीठ महामार्ग आहे कोणासाठी असू शकते, हा ड्रीम प्रोजेक्ट कोणासाठी आमची जमीन म्हणजे फक्त लँड असू शकते, परंतु ही आमची जमीन आमची लँड नसून आमच्या वडिलांची आमच्या पूर्वजांची अस्मिता आहे आणि आमच्या मुलाबाळांचं भविष्य आहे आणि आमच्या पूर्वजांची अस्मिता व आमच्या मुलाबाळांचं भविष्य आम्ही कदापि देणार नाही म्हणजे नाही। एकच जिद्द शक्तीपीठ आणि आमच्या या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीला आमच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र अभिजित जिपके यांनी आम्हाला पाठिंबा देऊन सांनी म्हणले होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत। असे अभिजित जिपके की जे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे मजूरदारांचे मुलं सामान्य शाळेत शिकतात, तर त्या शाळेमध्ये व्यवस्था चांगली व्हावी म्हणून आणि लेकरांना शिक्षण चांगलं भेटावं म्हणून त्यांनी एक मोहीम हाती घेतली व प्रत्येक गावागावात शाळेत जाऊन त्या शाळेची पाहणी करून तिथं जर काही त्रुटी असल्या त्या शासनाच्या व समाजाच्या निदर्शनास आणून देऊ लागले। तर अशा चांगल्या कार्यास काही लोकांनी त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, तर हे गुन्हे जे आहेत तात्काळ सरकारने मागे घ्यावे यासाठी आज आम्ही जमलेलो आहोत। व आमचं एकच म्हणणं आहे की आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना असो, ते संभाजी ब्रिगेड असो की इतर सर्व समविचारी संघटना व सर्व समविचारी पक्ष जर हे गुन्हे सरकारने तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही याच्यावरती तीव्र आंदोलन छेडू व रस्त्यावर उतरू। एकच जिद्द, एकच जिद्द।